नमस्कार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ही शासन स्तरावरती मागवण्यात आलेली आहे. त्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाह्य स्रोताच्या मार्फत कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती साधारणतः 20,000 पेक्षा अधिक रुपयांचे मानधन तत्वावरती घेण्यासंदर्भामध्ये जे विविध जिल्ह्यांमध्ये पत्र निर्गमित होत आहे, त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला बाह्य स्रोतामार्फत नियुक्ती मिळवायची असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत आणि ही नियुक्ती होऊ शकते का? यामध्ये तुम्हाला स्वतःहून काही पदरचे पैसे खर्च करण्याची आवश्यकता वगैरे पडू शकते का? की ही प्रोसेस अत्यंत सोपी आहे. शासन स्तरावरती जी माहिती मागवण्यात आलेली आहे, त्याचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे किंवा त्यामागचं नेमकं काय कारण आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी सुरुवातीला आपल्या कामाची माहिती सांगतो, की बाह्य स्रोतामार्फत प्रत्येकच जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी पद्धतीने जागा ह्या भरल्या जातात. लक्षात घ्या. ह्या जागांवरती जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र पाहिजे. प्रत्येकच जिल्ह्यामध्ये ह्या 100% जागा असतात. पगार 20,000 रुपयांपेक्षा जास्त असतो. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला या ठिकाणी या बाह्य स्रोतामार्फत जी काही निवड प्रक्रिया होते त्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही सातत्याने कौशल्य विभागाच्या संपर्कामध्ये राहायला हरकत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कामध्ये राहा. जालना जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विक्की पाखरे सरांनी 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने रुजू करून घेतलेलं आहे. त्यांनी अथक परिश्रम केलेले आहेत. अगदी तशाच पद्धतीने तुमच्याही जिल्ह्यामध्ये 100% हमखास जागा आहेतच. आणि त्या माध्यमातून तुमच्याकडे सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट देखील आहे. म्हणजे तुम्हाला या नोकऱ्यांवरती दावा करता येतो. फक्त तशा पद्धतीचं तुमचं शिफारस करणारं पत्र तुम्हाला कौशल्य विभागाकडनं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं काढणं अपेक्षित आहे. म्हणजे बाह्य स्रोताची जी कंपनी असेल, आउटसोर्सिंग आपण ज्याला म्हणतो, तर ती कंपनी तुम्हाला नाकारता येणार नाही किंवा कंपनी तुम्हाला कुठलंही कारण देऊन ही नोकरी तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही असं म्हणू शकणार नाही. का? कारण की तुम्हाला ऑलरेडी शासकीय आस्थापनामध्ये कामाचा अनुभव आहे. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी ती सगळी प्रक्रिया पूर्ण करा आणि जॉब लागून घ्या. 20,000 रुपयापेक्षा जास्त तुम्हाला 100% मानधनही मिळू शकतं. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, की लातूर जिल्ह्यामध्ये आणि इतर सगळ्याच विभागामध्ये डेफिनेटली ही जी आहे ती माहिती मागवलेली आहे, की किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं, किती खाजगी आस्थापनांनी विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं, किती शासकीय आस्थापनांनी विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं. आणि यांनी ही माहिती मागवल्याच्या नंतर 100% तुम्हाला माहिती आहे, की खूप कमी आस्थापनांनी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईन करून घेतलेलं आहे. 1% यांचं प्रमाण असेल, तर ह्या सगळ्यांची माहिती सुद्धा वर मागवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही माहिती मागवण्याचं कारण काय? विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या वेळेला शासन कोणतीही योजना आणत असते, तर त्या योजनेसाठी जे पैसे तुम्ही खर्च करत आहात, तर ते पैसे खर्च केल्याच्या नंतर त्याचा आउटपुट काय आहे? त्याचा फायदा काय आहे? त्याचं बेनिफिट काय झालं? त्याची इफिशियन्सी काय आहे? हे सुद्धा चेक होतं. आता समजा आपल्या योजनेचा बजेट 5,500 कोटी रुपये होता. मग तुम्ही एवढे पैसे खर्च केले की नाही? मग याचं आउटपुट काय निघालं? समजा तुम्ही घरकुल योजना सुरू केली. घरकुल योजनेमध्ये तुम्ही 10 लोकांना घर बांधून दिले. तर त्याचा फायदा काय? तर 10 कुटुंब त्या ठिकाणी आश्रयित झाली. त्यांना स्वतःचं घर प्राप्त झालं. हा त्याचा फायदा झाला. हे त्याचं आउटपुट झालं. मग तुम्ही या ठिकाणी 5,500 कोटी रुपये खर्च करण्याचा मानस ठेवलेला आहे. त्याच्यापैकी एक अमाउंट तुम्ही खर्च केलेली असेल. मग त्याच्यापैकी किती लोकांचा फायदा झाला? तुम्ही जे प्रशिक्षण दिलं 11 महिन्याचं, त्या प्रशिक्षणाच्या आधारावरती त्यांना नोकरी मिळाली का? मग शासकीय आस्थापनांमध्ये किती मिळाली? खाजगी आस्थापनांमध्ये किती मिळाली? ही सगळी माहिती चेकआउट होत आहे. आणि मला असं वाटतं की ते प्रमाण फार नगण्य आहे आणि त्यामध्ये जे कॅग आहे, बरोबर आहे, तुम्हाला माहित असेल कॅग सीएजी रिपोर्ट एक तयार होत असतो. ते ताशेरे ओढण्याची त्या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता आहे. यामध्ये काही शंका नाही आहे. यापूर्वी सुद्धा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही जी योजना होती, तर त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी एकच विद्यार्थी आणि त्यांनीच वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण पूर्ण केलं. ॲक्चुअली एम-ए-पी-एस आणि एन-ए-पी-एस याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की तुम्ही एका विद्यार्थ्याने एकदा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा संधी देण्यात येऊ नये. परंतु प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्ये असं दिसून आलेलं आहे, की खूप मोठ्या प्रमाणावरती, आता मी सांगत नाहीये, कॅगचा रिपोर्ट सांगतोय. त्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांनी पुन्हा माहिती भरली. त्याच विद्यार्थ्यांनी पैसे पुन्हा लाटले आणि एकच ऑफिसर होतो, तो अनेक फील्डवरती एकाच दिवशी दाखवण्यात आलेला होता. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे. आता शासन अतिशय चांगला हेतू घेऊनच या सगळ्या गोष्टी आणत असतं समोर. त्यांचं इम्प्लिमेंटेशन व्हावी, त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु यंत्रणा ज्या पद्धतीची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती फार घातक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून त्याचं नुकसान हे आपल्या सर्वांना होतं. म्हणून
आता आपण सर्वांनी काय करायचं आहे की ही जी माहिती मागवली आहे त्या माहितीचा सुद्धा तुम्ही फॉलो घ्या. कौशल्य विभागाला तेवढं विचारा. आणि दुसरं म्हणजे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ज्या जागा आहेत तर त्या जागा मिळवण्याचा तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करा. या संदर्भामध्ये जर काही अडचण आली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिनमध्ये विकी पाखरे सरांचा नंबर हा पिन करतोय. तुम्ही त्यांच्याशी बोला. ती माहिती जशी तशी मिळवण्याचा प्रयत्न करा. मला आज पुण्यामधनं फोन आला की सर म्हणले ते आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा भरणार आहेत. मी म्हटलं त्यांना असं असं पत्र लिहून द्या आणि त्यांनी ते आता त्या जागेसाठी त्यांची शिफारस झालेली आहे किंवा ती होईल समजा. तरी अशा पद्धतीने आपण रोजगार मिळवू शकतो. या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.